बा सद्गुरू गजानना, माझ्या सकल गुणादोषांची बेरीज केली असेल तर असेच आढळेल की गुण कमी आणि दोष जास्त. म्हणूनच विनवित आहे की मी जसा आहे तसा तुमच्यासमोर आलेलो आहे. तरी कृपाळू अंतःकरणाने माझा स्वीकार करावा. अंतःकरण मलिन असल्यामुळे माझा भावही दुबळाच. साधना व्हावी म्हणून सौख्य लोपलेल्या ह्या व्यावहारी जगात शोधतोय मी भक्तीचे प्रेम. त्याकरिता होणाऱ्या भटकंतीमुळे सत्कर्म करायला उशीर झाला आहे. त्याला कारण अंगी असलेले दोष. त्यामुळे गाठ होते ती केवळ वाचाळ वीरांचीच. त्यामुळे देवा दयाघना, तुला किती बरे दोष सांगू. तू कंटाळून जाशील इतके दोष ह्या जगतात आहेत आणि त्या जगतातीलच मी एक तुच्छ जीव म्हणून मी ते दोष माझ्यातही आहेत. असे असले तरी सद्गुरूंनी मजवर कृपा केली आणि तुझ्या दारासी आलेलो आहे. ह्या अशाश्वत जगात माझा कोंडमारा होत आहे, तरी कृपावंत होऊन मला शाश्वताचे देणे दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतोय. जय गजानन. अध्याय पहिला. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्नावगी भस्म होती. कापुसाचा पाडकी ते अग्निपुढे द्या घना, म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणात सुरस करवी पद्मरचना. दास गणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती, परी तू वास केला चित्ती कार्य माझे होईल हे. आता आदि माया सरस्वती, जी ब्रह्मांची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा, त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाई चढे गेली मुखासवे माझ्यारी देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला साह्य दास गणूला ग्रत्न रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा पायी माम दीनबंधू. तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर. अवघे काही तूच तू, जग जन आणि जनार्दन. तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण. तूच के रे माय बाप्पा, असा तुझा अगाध महिमा. जो कळे न कळे निगमागमा, ते काय पुरुषोत्तमा ह्या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली. गोपते बनले बली यमुना तरी गोकुळात. तुझी कृपा व्हावया जाण, नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य. तू त्यातेच सहाय्य करशी. ऐसा संतानी डांगोरा तुझा पिटला रमावारा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, सहाय्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसून या ग्रंथ कळसा नेया. हे भवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शरी. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगर परिस करून ठेवीत असे. तुझी कृपा हाच परिस, लोखंड मी गणुदास. साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरांसाठी धाव घे ग्रंथ सुगम वधवावया. माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूर वासिनी जगन्माता, तिच्या पती ठेवी तो माता मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णम्य मृणाणी, ठेवी तुझा वरद पाणी दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसाद स्फूर्ती दे. आता शांडिल्यात दे ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञानन बिजो दिनकर. त्या शंकराचार्य नमन असो. आता अवघ्या संत म्हणता नमन माझे सर्वथा. दासगणूच्या धरून हाता ग्रंथ करवा लेखन. घने निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देवकर, हे भवाद्बीचे तारुथोर. त्या श्रीरामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दासगणुसी अभय आता तुमचे असू द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे त्याने कठोर मजविषय होऊ नका. जे का खरी माय असते तिचं बोलाय शिकविते. तुमचे माझे असे नाते माय लेकरा परी हो. लेखणी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर. ते निमित्ताकरण साचरण लेखन रूपी कार्याला. दासगणू लेखणी येत तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवा रसभरीत हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. एकारून या एकाग्रमन निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हेच संगतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेट आहे विबुधो. त्या संत चरित्राचं श्रवण करा सावकाश. आजवरीना कवणास संतांनी ह्या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेचे रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असते प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा येत त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत. आता मलरहित कराचित्त गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माजारी संत झाले बहुतापरी. हीन पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे. पहिल्यापासून कोणत्याही सुखाची वाणे येथे न पडली आजबरी. ह्याचे हेच कारण या
भूमीस संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयादू कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजाद शत्रू धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरू जे अध्यात्म विद्येचे मेरू ह्याच देशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज ह्यांचा ऋणी अधोक्षत ज्याने धर्माची राखली लाज निज सामर्थ्य दावून नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते गोरख मच्छंद्र जालंधर जे का योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा ज्यांनी हा नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनी कानो संत सकू चोका सावथा कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी मुकुंद राज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतीने म्हणून त्यांची नावे येथमीने आता साकल्य आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या संता मी गायले ग्रंथ असता तिने केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा ह्या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली तर ग्रंथातून विबुधो. आता हे सांगो पांग चरित्र कथितो एका सांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला अकोटा सन्निध्य संत भला तोच मागे राहिला त्याचे एका कारण माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडती तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेत मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत रे. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदय आले जे सौरभे वेदिते झाले ह्या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वानितो मी. त्यात अवधारा गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसे म्हणून लादले तयांसी गजानन हे संत रत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून हे विषय शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊन कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावी गजानन चरित्रापरी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या सामर्थ्ये. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा व पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्टानं लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पावणं निश्चय त्याचा करणे असे. जो काही रा तेज मान पूर्णपणे असे जाण तेज त्याचे पावन नाते तल्लेन होते की ते त्या हिऱ्याची खाण आहे कोणत्याही विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी शके 18 भितरी मागवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडावून ह्या देशी आले हे परी ह्याला पुरावा सबळ नाही ऐसा बरवा बरी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थानी जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवर जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गजकरणात चांगदेव नारायण डोळात योनी वाचून प्रगटले तैसेसे येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगेसारी होती योगाची अवगत हे त्यांच्या लिलेवरून पुढेल कळेल तुम्हा लागून योगाचे अगाध महिमान त्याची सरनये कोणा शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदनाता ते तारावया त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाव ज्याचे देवीदास हा देवीदास सज्जन पातूरकरांचा वंशज जाण शाखा ज्याची माध्याधीन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतू शांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार घराची असमोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते त्या जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे पात्र पाणी प्यावायचे होता एक भोपळा कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले ना साग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबलांगी झळकत प्राचीच्या बालरवीवर्त वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर आवड निवड साचर राहिले न जवळी जयाच्या ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावर शोधन पत्रावळेचे करी केवळ निज लिहिलेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत हे करण्याचा हाच येत अन्न परब्रह्म कळवावया
का की गरजून सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती, अन्नम ब्रह्मोक्ती ऐसी युक्ती, उपनिषदान ठाई असे त्याची पटवावया कोण, शिते वेचती दयाघन, त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहास. दामोदरवंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले ऐसे सत्य की ह्याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता, देवीदासही ह्या ते देता, काकी तोही सज्जन, द्वारे आलेला याचक, लावींना सुज्ञ परत देक, काही न चाले तर्क कृतीवरून ह्याच्या या. बंकटलाल म्हणे पंतांसी, असेच उभे रस्त्यासी आपण राहू यत्कृतीसी अजमावया कारणे, खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी, ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञान गाडा, वा निर्मल ज्ञानाचा हुडा हसावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्नास्ता समोर पारखी तोच जाणे त्या. पते हजारो लोक गेले, परीनं कोणी पाहिले ह्या दोघां वाचून भले ह्याचा विचार करा हो. हिरे गारा एका ठाई मिसळलेल्या असती जगा ठाई, पारखी तो निवडून घाई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला, बंकटलाल आगरवाला गजाननासे विचारणाला, विनयाने येणे रे ते, ह्या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना, शुद्ध असेल आपण तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारले, परीनं उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे, निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेचे नमस्कार केला, चित्ती संतोष पाहून या. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदास तैसे केले, पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेवले द्वारासमोर स्वामींपुढे. ठेवलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी, चवी न कशाची अंतरी अणु मात्र उरली असे. अनुपन ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळवणाला मिटक्या मारीत बैसेल, जो सार्वभौमन रूपवर झाला असे साचार, अशा नरासी जागीर मिळाल्याचे प्रेम नुपजे. ओघी पक्वानने एक केले, आवड निर नाही उरली, जठराग्नाची तृप्ती केली. 2 प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंतांशी करी भाषण, या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञान जेटी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी, ह्याची आता घेणे नको. धन्य आपले शेगाव, दृष्टी पाहिला योगीराव, निरीच्छा जागीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य माध्यान्य आला, भागभूमीचा तप्त झाला, पाखरे आश्रयाला जाऊन बसले वृक्षावरी. ऐशाभर उन्हात हा बैसला आनंदात, हा ब्रह्मच होय साक्षात, भयना कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणे, तुंब्यामध्ये नाही पण ते पंता ह्या लागून आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नेर मजले मर्जी असल्या, हा चाकर पाणी द्या तयार असे. ऐसे शब्द ऐकले, समर्थाने हास्य केले, उभय त्याचे पाहून वधले. ते ऐका सांगतो, तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावारी, एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद देत नाही उरला यत्किंचित, परी जग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे. अन्न बक्षिले देहानी, म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरानी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे, पंत आपले आहे भाग्यधन्य, पाणी आणण्या दामोदर घरात गेले. साचार तू इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाच्या शेजारी हाळ होता निर्धारी, जिथे जनावरे सारी पित होती पाण्याला, तिथे जाऊन पाणी प्याले. तृप्ततेचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी घडव्यात. हा हा ते गडूळ पाणी समर्थानं लावा वदनी, ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया. मी हे पाणले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले, साचर वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता. व्यावहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, ते गडूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गडूळ तोच आहे, सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा, त्यापासून ना निराळा, ईश्वराची आघात दिला ती कळे ह्या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोवले मन, याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसे एकता समर्थवाणी दोघे गेले गैवरून, अनन्न भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हे तर महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पायी निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाई त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादाहू भाविकांप्रत, हेच विनवी जोडून हात ईश्वरासी दास गणू. श्री हरिहरणा पर्णमस्तु शुभम भवंतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ प्रथमोध्याय समाप्त.